नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना कुठली रेसिपी पाहणार नाही आहोत, तर आज मी तुम्हाला टॅम्बॅटो ना कसे जास्त दिवस कसे टिकवायचे, स्टोर कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। एकदम साधी सोपी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी ना मार्केटमधून हे अर्धा किलो टॅम्बॅटो आणलेले आहेत। तर आता हे स्टोर कसे करायचे ते तुम्हाला सांगते। पहिल्यांदा काय करायचं, हे बघा हे डेट असतो ना हा, तो असा काढून घ्यायचा आहे टॅम्बॅटोचा आणि हे चांगले आपण धुवून घेणार आहोत। टॅम्बॅटो ना असा एक एक करून हा धुवून घ्यायचा मार्केटमधून आणल्यानंतर। तर इथे आपले हे ना टॅम्बॅटो मी चांगले असे धुवून घेतलेले आहेत। काय होतं, मार्केटमधून आपण आणतो ना तर त्याला काळं वगैरे काही ना काही असं लागलेलं असतं, त्यामुळे आपण ना धुवून चांगले घ्यायचे। तर आता हे धुतल्यानंतर हे आपण चांगले असे सुखे करून घ्यायचे, एका कपड्याने हे पुसून घ्यायचे। टॅम्बॅटोवरती अजिबात आपण पाणी ठेवायचं नाहीये आणि जेव्हा आपण टॅम्बॅटो जेव्हा मार्केटमधून आणतो ना तेव्हा चांगले निवडून घ्यायचे, असं डाग बीग असलेले घ्यायचे नाहीत आणि कडक असे बघून घ्यायचे। तर इथे आपले ना हे टॅम्बॅटो चांगले मी पुसून घेतले। तर यानंतर काय करायचं ते पुढे पहा। तर इथे मी एक हा प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे, हा बघा, आणि याच्यामध्ये आपण ना हा टिश्यू पेपर ठेवणार आहोत। असे 2 टिश्यू पेपर ठेवायचे। त्यानंतर आपण हे टॅम्बॅटो आहेत ना ते त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने हे आपण टॅम्बॅटो ठेवायचे आणि याचं हे झाकण लावून ना आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। आणि हे टॅम्बॅटो आपण अशा पद्धतीने जर ठेवलात ना तर हे 15 ते 20 दिवस सहज फ्रीजमध्ये चांगले राहतात। कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।